देवीपाड़ा एसआरए को लेकर के अब नए विवाद खुलकर सामने आ रहे हैं। मनसे के महासचिव नयन कदम ने स्थानीय नागरिकों के साथ क्षेत्र का दौरा किया और उन्होंने आरोप लगाया कि राजनीतिक स्वार्थ के लिए यहाँ के नागरिकों का काम जो है वह कुछ समय के लिए लटका दिया गया था। अब कौन लटकाया था यह तो जनता ही बताएगी, लेकिन भाड़ा उन्हें जो पहले ही मिल जाना चाहिए था 1 माह के पहले गणपति के समय, लेकिन उसे श्राद्ध के समय दिया जा रहा है। लेकिन इसके पीछे अब क्या कारण है यह तो आने वाला समय ही बताएगा। लेकिन नयन कदम का कहना है कि हमने नई कमेटी के गठन में स्थानीय लोगों के साथ कड़ी मेहनत किया, नई कमेटी का गठन हुआ, पुराने बिल्डर को हटा करके हमने नए बिल्डर को अपॉइंटमेंट कराया। मैं देवीपाड़ा एसआरए का अध्यक्ष के नाते में हम लोग पहला देवीपाड़ा संघर्ष कमेटी करने के पहले नयन भाई से मिले। हम लोग के अभी वो प्रमुख सलाहकार है। इसके पहले हम लोग बहुत सारे राजकारण के पास गया, सबको लेटर दिया। प्रोजेक्ट बंद होने के बाद हमारा प्रोजेक्ट हुआ था 2005 का हम लोग का इंस्टीट्यूट निकला था। उसके बाद 2011 को ये आशापुरा ऑप्शन को टेक ओवर किया था वैभव डेवलपर ने। उसके बाद 2011 के बाद 2017 तक काम बरोबर चला आशापुरा ऑप्शन का। 2017 के बाद भी इसमें एक बिल्डिंग बना दिया, उसमें 611 लोगों को घर मिला। उसके बाद 2017 से अभी तक पूरा भाड़ा बंद किया था विकासक में। उसमें लॉकडाउन आया, नोटबंदी आया, कितने लोग अभी बाकी रह गए थे? अभी अपने कम से कम 1200 लोग बाहर है, मतलब 250 लोग घर के अंदर है, 950 के आसपास बाहर है। तो उसके बाद हम लोग ने नयन भाई के पास जाके एक हमारा संघर्ष कमेटी करके स्थापन किया। तो उसके बाद हम लोगों को सहकार करके हम उसके बाद पीछे का प्लॉट हम लोग ने एक साल भर हम लोग सबको लेटर देके एसआरए में मुख्यमंत्री को सब नेताओं को लेटर दे के थक गए हम लोग। फिर हम लोग के बाद न्यायालय में दूसरा काम ही नहीं था कि हमारी जगह पे हम साफ सफाई करके घर बांधे। हम लोग बिल्डर को भी बोला हम लोग जगह घर बांधते, कोई रिस्पॉन्स कोई नहीं दे रहा था। तभी हम लोग राजकारणी के पास भी जाते थे तो बोलता था हमारे पास आने का नहीं करके। अभी सब लोग जागरूक हो गए हम लोग करने के बाद। उसके बाद हम लोग प्लॉट ओपन किया, साफ सफाई किए, उधर हमारे खर्चे से लोगों के खर्चे से खुद के 41 रूम बांधे उस जगह पे। बाकी के लोगों ने तो बांधे हैं, बरोबर है। उसके बाद बिल्डर थोड़ा जाग गया। फिर संघवी फाइनेंस का वो 13 ऑर्डर निकाल के हम लोग नई कमेटी आई। 6 महीना हो गया हम लोग को नई कमेटी आने के बाद। सब वो प्रोसेस हुआ, वो कमेटी आने के बाद हुआ। उसके बाद फिर बिल्डर से हम लोग का नयन भाई के साथ में मीटिंग होने के बाद अभी तक आया, ये प्रोसेस में आया। उसके बाद हम लोगों का मीटिंग लिया, सब कुछ किया। उसके बाद बिल्डर एग्री हो गया, तभी जाके उसने 28 करोड़ 99,68,000 रुपया एसआरए में जमा किया। वो भी हम लोग का भाड़ा 30 तारीख को जमा किया था, तो हम लोग को कम से कम 7-8 तारीख के अंदर भाड़ा आ जाता था। मगर यही पॉलिटिकल लोग कोई तो जाके उधर दबा दिया। उसके बाद इसलिए हम लोग को और लेट हो गया, नहीं तो हम लोग को गणपति को सबको भाड़ा आ जाता था। ये सब प्रोसेस है। जब आपने अपनी प्रॉब्लम उनके पास पूरा सहयोग है, पूरा अभी तक कोई भी चीज़ में कुछ भी प्रॉब्लम है तो नयन भाई कदम हमारे सलाहकार है, हमारे साथ खड़े हैं। अभी भी कभी भी उनको रात को फ़ोन करे, कुछ भी करे, कुछ भी प्रॉब्लम है, हम लोग को अच्छे ही सलाह देते हैं, सामने आके बैठते हैं, सामने आके सॉल्व करते हैं। जिल्हा अध्यक्ष आहेत, भगवान दादा आहेत, संजय इंगळे, बाकी सगळी कमिटी आहे इथे आमच्याबरोबर, पेडणेकर, पुजारी आहेत, सामंत आहे, सगळे इंगळे पिंगळे, सगळी आमची एसआरएची कमिटी माझ्या मते 19 जण आहेत। त्या 2 लेडीज आहेत, रजूताई आणखी नानू मावशी, अशा 2 लेडीज पण आहेत। आम्ही पूर्ण ताकद लावून सगळे एकत्र होऊन इलेक्शन लढले एसआरए कमिटीचं आणि 19 जणांचं पॅनल हे संघर्ष समितीचं जिंकलं। त्याच्यानंतर जी प्रोसेस चालू केली, पूर्ण कमिटीने मेहनत घेतली आणि त्या मेहनतीने बिल्डरबरोबर चर्चा करून जवळजवळ 15 ते 20 मीटिंग बिल्डरबरोबर झाल्या आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून भाडं नक्की झालं आणि ते भाडं एसआरएमध्ये भरलं गेलं। त्या भरलेल्या भाड्यानंतर 1 तारखेला डीडी भरलं आहे, 3 तारखेला डीडी पास झालेलं आहे आणि त्याच्यानंतर 7, 8 किंवा 9 तारखेला भाडं रिलीज झालं असतं। आपल्याला काही राजकारण झालं, राजकीय लोकांनी दबाव आणला, आम्ही मुहूर्त काढतो बोलून ते मुहूर्त काढला कधी श्राद्धामध्ये। 19 तारखेला भाडं सगळ्यांना तिथे एक मीटिंग लागली, त्या मीटिंगमध्ये एसआरएची माणसं आली। जे गणपतीत भाडं आलं असतं ते 19ला आलं। जे मुहूर्त काढायचा प्रश्न असता तर ते गणपतीत चांगला मुहूर्त होता, पण
पण श्राद्धाचा मुहूर्त काढला आणि ते श्राद्धात भाडं मिळालं. ठीक आहे, लोकांना भाडं मिळालं ही आनंदाची गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे की लोकांना भाडं मिळालं. पण याच्या पुढच्या पण प्रोसेस बाकी आहे. ही बिल्डिंग 600 टनांची बिल्डिंग उभी आहे, त्याच्या लिफ्ट बंद असतात, त्याची कामं पूर्ण व्हायची बाकी आहे, त्याची OC यायची बाकी आहे, फायर सर्टिफिकेट नाही आहे, अशा खूप साऱ्या आहेत. त्याचा टॅक्स भरायचा आहे, पाण्याची लाईन बाकी आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. जे घरातनं बाहेर निघालेले जवळजवळ 863 ते 900 टेनंट घरातनं बाहेर आहेत. त्यांच्यापैकी 619 जणांचं भाडं आज आलेलं आहे. अजून 200, 250, 300 जणांचं भाडं यायचं बाकी आहे. ते भाडं भरलं आहे. काही पेपरच्या काही गोष्टी असतील किंवा आता चेक चुकीचा असेल, अकाउंट नंबर चुकीचा केला असेल म्हणून त्या थांबलेलं आहे. तेही भाडं आम्ही काढून द्यायचा प्रयत्न करतो. बिल्डरच्या मिटिंगमध्ये असं ठरलेलं आहे 1 तारखेला भाडं मी अकाउंटला टाकतो 2 वर्षाचं पुढचं, आणि मागचं जे भाडं बाकी आहे, कोणाचं 3 वर्ष, कोणाचं 5 वर्ष, कोणाचं 1 वर्ष, खास लोकांचं 1 वर्षाचं बाकी आहे. बाकी जे गरीब आहेत त्यांना 5 वर्षाचं पण भाडं बाकी आहे. गरीब लोक 5-5 साल का बाकी 5-5 वर्षाचं भाडं बाकी आहे. तर ते भाडं ह्या दसऱ्यापर्यंत मी टाकतो. पण 1 तारखेचं भाडं ह्या लोकांनी द्यायलाच 19 तारीख लावली. आता पुढचं भाडं मला वाटतं अजून 4-5 दिवस लेट होईल. म्हणजे आम्हाला 1 ऑक्टोबरला भाडं आलं पाहिजे होतं, ते 1 तारखेला न येता किंवा दसऱ्याला भाडं आलं असतं तर ते दसऱ्याला भाडं न येता आता पुढे जाईल. पण भाडं मिळणार, मागचंही भाडं मिळणार. मागचं भाडं मिळाल्यानंतर बिल्डरनी आम्हाला मिटिंगमध्ये असं सांगितलं आहे की ही बिल्डिंगचं ह्या बाकीच्या टेनंटसाठी बिल्डिंगचं काम त्या दिवाळीमध्ये काम चालू करणार आहे आणि बिल्डर स्वतः येऊन इथे आम्हाला दसऱ्याला भेटणार असं सांगितलं आहे. आता भाडं लेट झालं तर ती थोडी प्रोसेस अजून 10-15 दिवस लेट होईल. सर तुमची मागणी काय? मागणी काय, लवकरात लवकर बाकीचं भाडं द्यावं. सगळ्या टेनंटचं जे उरलेलं भाडं आहे, काही पात्र अपात्र ज्या गोष्टी आहेत, पेपरच्या गोष्टी असतात, मिसिंगच्या गोष्टी असतात, काही गडबडी होतात, आणखीन काही लोकांचं मुद्दामून अपात्र केलं जातं, काही लोकांचे पेपर्स मुद्दामून नाही मिळाले म्हणून सांगतात, आणि अशा काही गोष्टी आहेत. त्या गोष्टी क्लिअर करून सगळ्या लोकांना पात्र करून घ्यावं. मला हे प्रपोजलला 15 ते 20 वर्ष होत आली असतील. तर प्रत्येक रूमचा जो राहणारा आहे हा पात्र आहे. पेपरच्या चुकांमध्ये ते अडलं असेल. पेपरमध्ये ह्या माणूस इथे 2010 पासून पात्र करतात सगळ्यांना, हे तर खूप आधीपासून आहे. जे श्रेयासाठी हे पुढे काय करत आहे, त्यांचे योगदान काय आहे याच्यामध्ये? काय आहे, कोणी ते आमदार आहेत, कोण शाखाप्रमुख असतील, कोण नगरसेवक असतील, 5-5, 10-10, 15-15 वर्ष हे लोक पदावरती आहेत. केलं काय? तुमची सत्ता आहे, तुमची सरकार आहे. 10 वर्ष आहे ना ते शिवसेना आणि भाजपची सरकार. मग केलं काय तुम्ही लोकांनी? सर भाडं बंद करणार का नेक्स्ट तुमचं काय होणार? तुम्ही काय करणार? भाडं आता बंद कशाला? भाडं मिळायला लागलं आहे. कमिटी जिंकल्यावरती बिल्डर आज आमच्याबरोबर उभा राहिला आहे, जो नवीन संघी फायनान्स आणि दोस्ती ग्रुप आहे. मागच्या बिल्डरला काढून टाकलं, आता नवीन बिल्डर आलेला आहे, तो कमिटीबरोबर उभा आहे. लोकांना भाडं 29 करोडचं तो भाडं अकाउंटमध्ये टाकतोय. आता मागचं भाडं जवळजवळ 40 ते 45 करोड आहे, तेही तो दसऱ्यापर्यंत टाकणार असं सांगितलं त्यांनी. ते टाकलं, आता तो 100 करोड टाकेल आणि मग काम कशाला थांबवेल? तो 2 ते 2.5 वर्षामध्ये नवीन बिल्डरने आम्हाला आश्वासन दिलं की मी बिल्डिंग पूर्ण करतो आणि तुम्हाला घरामध्ये मी राहायला देतो. चांगली गोष्ट आहे. आम्हाला